इसवी सनाच्या 17व्या शतकात गुराप्पा देशपांडे हे श्रीक्षेत्र गाणगापूर नजीक निजामी राजवट असलेल्या राजा देऊळ गावी वतनदार होते. श्री दत्तात्रेय हे त्यांचं उपास्य दैवत होतं. श्री गुराप्पांचे एक सुपुत्र श्री नृसिंहपंत यांनी श्रीक्षेत्र गाणगापुरी एका पायावर उभं राहून श्री गुरुचरित्र पोथीची पारायण केली. श्री दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन दृष्टांत दिला, तुझ्या 7व्या पिढीत जन्म घेईन. नृसिंहपंताकडे निजामी राजवटीतल्या बेळगाव नजीकच्या काही गावांची कुलकर्णिकी आली. त्यामुळे नृसिंहपंत आपल्या परिवारासह बेळगाव जवळच्या बाळेकुंद्री या ठिकाणी राहू लागले. पुढे कुलकर्णी बाळेकुंद्रीकर हेच आडनाव रूढ झालं. गुराप्पांच्या 7व्या पिढीत 3 सप्टेंबर 1855 रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म झाला. लोकोत्तर दत्तावतारी अशा श्रीपंत महाराजांचं लौकिक जीवन अत्यंत साधं होतं. इसवी सन 1855 ते 1862 पर्यंत श्रीपंत महाराजांचं बालपण बाळेकुंद्री इथं त्यांच्या पितृगृही गेलं. 1863 ते 1871 पर्यंत प्राथमिक शिक्षण आजोळी दड्डी इथं कानडी माध्यमातून झालं. दोन्ही घराण्यातील वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांच्याकडून अनेक पौराणिक ग्रंथ, गुरुचरित्र, गुरुमहात्म्य अशा धार्मिक ग्रंथांचं वाचन, मनन, चिंतन करवून घेतलं. गुरुभक्तीचं बाळकडूच त्यांना मिळालं. धार्मिक आध्यात्मिक बैठक तयार झाली. 1872 साली इंग्रजी शिक्षणासाठी दड्डीपासून 18 मैलावर असलेल्या बेळगावला श्रीपंत आले. लंडन मिशन स्कूलमध्ये त्यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. सद्गुरूच्या आज्ञेवरून श्रीपंत महाराजांनी 1877 साली त्या काळची पब्लिक सर्व्हिसची परीक्षा दिली. 1880 साली त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेतही यश मिळवलं. त्या काळी पब्लिक सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मोठ्या हुद्द्याच्या मानाच्या नोकऱ्या मिळत असत. मान, प्रतिष्ठा, हुद्दा या सर्वांपासून अलिप्त असणाऱ्या श्रीपंत महाराजांनी हे सर्व झुगारून शिक्षकी पेशा पत्करला. लंडन मिशन स्कूलमध्ये महिना 20 रुपये पगाराची नोकरी त्यांनी स्वीकारली. पुढे 22 वर्ष त्याच शाळेत इंग्लिश विषयाचं अध्यापन त्यांनी केलं. विद्यादानाचं पवित्र कार्य शाळेच्या 4 भिंतीपुरतंच मर्यादित न ठेवता घरीही गुरुकुल पद्धतीचा आदर्श निर्माण केला. आप्तस्वकीय, निराधार, अनाथ अशी असंख्य मुलं श्रीपंतगृही राहून विद्यार्जन करू लागली. शालेय शिक्षकाबरोबर लोकशिक्षणाचं कार्यही श्रीपंत करू लागले. घरी राहणाऱ्या सर्व मुलांसाठी घरात कडक आचारसंहिता होती. घरातल्या तरुण मंडळींनी समाजाभिमुख कर्तव्यातही कमी पडू नये असेही संस्कार श्रीपंतगृही होत. एखाद्याच्या घरी मंगल कार्य असेल तर त्या घरी जाऊन पाणी भरणं, पत्रावळी लावणं अशी कामं श्रीपंतगृहीची तरुण मंडळी करत असत. त्या काळी प्लेगच्या साथीने अनेकांचे बळी घेतले. अशा वेळी मृतदेह उचलायला कोणी तयार नसे. श्रीपंतांच्या घरची मंडळी याही कामात तत्पर असत. मृत व्यक्तींची अंत्यक्रिया करायला ही मंडळी जात असत. या विद्यार्थ्यांना श्रीपंत महाराजांनी कधीही पारमार्थिक बोध केला नाही. बोध ऐकण्याच्या बहाण्यानं एखाद्यानं अभ्यास चुकवला तर त्याला कडक शिक्षा होत असे. खोटं बोलणंही त्यांना अजिबात खपत नसे. सर्वच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, परीक्षेतल्या यशाची विशेष आस्थेनं ते विचारपूस करत. मेघश्याम तनु सुभव्य बरवी गंभीर मुद्रा किती, चित्ते कोमल शांत दांत करुणा सर्वाही भूतां प्रती, अद्वैतामृत दिव्य पाजुनी जना अज्ञानवारी तसे, तोहा सद्गुरु दत्त कर्दळीपुरी पंतस्वरूपी वसे. शिक्षक असताना श्रीपंतांचे शाळेतले विद्यार्थी आणि पुढे त्यांचे सद्भक्त झालेले श्री अप्पा कामत यांनी या श्लोकात श्रीपंत महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलंय. त्याप्रमाणे सावळी, उंच धिप्पाड शरीरयष्टी, सर्वांप्रती निर्व्याज प्रेम असलेल्या श्रीपंत महाराजांची राहणी अत्यंत साधी होती. सद्गुरु कृपेनी एकूणच वृत्तीत सहजता, निर्लेपता, आशारहितपणा होता. त्यामुळे आहाराविषयी ते फारसे चिकित्सक नव्हते. सहनशीलता, क्षमाशीलता, दयार्द्र अंतःकरण, निर्लोभता, गुणग्राहकता, कृतज्ञता, कर्तव्यदक्षता
असे अनेक पैलू त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात आढळतात. मानाचा, पूज्यतेचा त्यांना तिटकारा होता. तसंच ढोंगीपणा, कृत्रिमपणा याविषयी मनस्वी तिटकारा होता. श्रीपंत महाराजांचे संस्कृत, मराठी, इंग्लिश, कानडी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांची वक्तृत्वशैली मनाची पकड घेणारी, हृदयाचा ठाव घेणारी होती. तरीही श्रीपंत महाराजांनी गावोगावी जाऊन प्रवचनं किंवा व्याख्यानं देऊन संप्रदायाचा प्रचार किंवा प्रसार केला नाही. घरी आलेल्या जिज्ञासूंना मात्र त्यांनी कधीही विनमुख पाठवलं नाही. सहज बोध हे श्रीपंत महाराजांच्या शिष्य प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं. स्वानुभव सिद्ध बोध, आत्मानुभव, शिष्यहिताची कळकळ आणि अमोघ वक्तृत्व शैली यामुळे सर्वजण सर्वांगाचे कान करून बोध ग्रहण करत असत. गृहस्थाश्रमी श्रीपंत महाराज. सद्गुरूंच्या आज्ञेवरूनच श्रीपंत महाराजांनी गृहस्थाश्रम पत्करला. त्यांचे मामा श्रीपादपंत यांची द्वितीय कन्या यमुनाक्का यांच्याशी वैशाख वद्य प्रतिपदा 4 मे 1882 रोजी ते विवाहबद्ध झाले. माझ्या प्रपंच आणि परमार्थाला कुलूपच नाही असं म्हणणाऱ्या श्रीपंतांचा अमर्याद प्रपंच यमुनाक्कांनी काया वाचा मने सांभाळला. सर्व कुटुंबीय, अतिथी, शिष्य परिवार यांची मातृस्नेहानं विचारपूस केली. यमुनाक्कांच्या स्वार्थत्यागी वृत्तीमुळे, अविरत कष्टामुळे अन्नार्थी नेहमीच तृप्त होत असत. 1891 साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. या एकुलत्या एक पुत्राचं अकाली निधन त्या माऊलीनं धीरोदात्तपणे सहन केलं. 1902 साली त्यांना कन्यारत्न झालं. मात्र 8 मार्च 1904 रोजी अल्पवयातच यमुनाक्कांचं निर्याण झालं. यमुनाक्कांच्या निर्याणानंतर श्रीपंत महाराजांना पद स्फुरलं. पावन तू रवितनया, वरिले धन्यत्व सेवनी अत्रितनया. या पदात श्रीपंत महाराजांनी यमुनाक्कांना योगधारिणी, सौख्यकारिणी, भक्ततापहारिणी अशी विशेषणं दिली आहेत. त्यापैकी एकही विशेषण प्रापंचिकदृष्ट्या योजलेलं नाही. खुद्द श्रीपंतांनीच पत्नीविषयी असे गौरवोद्गार काढले. यावरून यमुनाक्का सुद्धा प्रपंच हा परमार्थ जाहला, व्यवहार हा शांतीने भरला अशा आध्यात्मिक उन्नतीप्रत पोचल्या होत्या हे स्पष्ट होतं. श्रीपंत महाराजांच्या अलौकिक आध्यात्मिक उन्नतीच्या मागे यमुनाक्कांची शक्ती होती. स्वतः गृहस्थाश्रमी राहून आपल्या भक्तांनाही प्रपंच करायला उद्युक्त करताना श्रीपंत महाराज म्हणतात, संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. संसार परमार्थ दोन्ही दोन्ही दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. माय बाप दत्तची खरा, माय बाप दत्तची खरा, त्राता जगी नाही दुसरा, त्राता जगी नाही दुसरा. गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. दत्त मज सर्व काही, दत्त मज सर्व काही,
दत्त मज सर्व काही, दत्त मज सर्व काही, दत्ता विणे तुझे नाही, दत्ता विणे तुझे नाही. गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. दत्त दत्त लागले ध्यान, दत्त दत्त लागले ध्यान, लागले ध्यान, दत्त दत्त लागले ध्यान. आ, 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 दत्त दत्त लागले ध्यान, दत्त दत्त लागले ध्यान. शब्द गिळून वरिले मौन, शब्द गिळून वरिले मौन. गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही, गुरुदत्त चालवी पाही. संसारात निष्काम निरपेक्षपणे कर्तव्य करत असता सद्गुरू पाठीशी असतो. सद्गुरूच मायबाप होतो. त्याच्याशिवाय दुसरा तारणहार कोणीच नाही. सद्गुरूच्या कृपेनंच संसार परमार्थ दोन्ही सुलभतेनं पार पडतात. म्हणून भक्तांनीही संसारात राहून आंतरित्यागी बाहेर गृहाचारी असावं. प्रपंचात अनेक संकट अडचणी येतात. गुरुभक्तास संकट हीच अनुभवाची बाग होय. इतरांना ती कोरडी दुःखच. गुरुभक्तास छळातही बोधसुख आहे. संकटी शांती राखणं, गुरुप्रेम बाळगणं, श्रद्धा ठेवणं, गुरुभक्ती जपून धरणं हेच महान तप. हाच महान यज्ञ. या तपास संसार हीच सामग्री, जरुरीचं साधन आहे. संसारात राहून दुसऱ्याची आवड पुरवणं हीच खरी सद्गुरू भक्ती आहे. भगवे वस्त्र परिधान करून संन्यास घेण्यापेक्षा विरक्त वृत्तीनं राहून प्रपंच परमार्थी दत्त आमुचा सारथी, सद्गुरू सेवा धंदा आमुचा नाही विषयरती. असा अनुभव घेत सद्गुरू सेवा समजूनच संसार करावा असा बोध श्रीपंत महाराजांनी केला. शिक्षक, प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा तिहेरी भूमिकेतनं श्रीपंत महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्यांच्या जीवनचरित्रात आढळतात. प्रापंचिक भूमिकेत श्रीपंतांनी अनेक नाती उत्कृष्टपणे निभावली. रामचंद्रपंत सुंठणकर या बालमित्राला श्रीपंतांच्या रूपाने सच्चा मित्र मिळाला. गृहस्थाश्रमी असूनही सद्गुरू कृपेनी आध्यात्मिक अधिकार प्राप्त झाल्याने स्वतःच्या आजोबांना आतुर संन्यास देणारा अलौकिक असामान्य नातू मिळाला. मातापित्यावर निरतिशय प्रेम करणारा, न मातुः परदैवतम हे ब्रीदवाक्य असणारा कट्टा मातृभक्त, सर्वच बंधूंची शैक्षणिक उन्नती करणारा आणि पुढे त्यांचा गुरु होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती करणारा लोकविलक्षण बंधू, मामांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा भाचा, संसारी उदास आम्ही अवधूताचे दास असं म्हणत पत्नीला याही कार्यात सहभागी करून घेणारा पती, पुत्राच्या अकाली निधनानंतर भगवद्गीता सार लिहिणारा कृष्णावतारी स्थितप्रज्ञ पिता, बहिणींच्या मुलांसाठी सदैव झटणारा, आदर्श वर्तनाचे संस्कार करणारा, वज्रादपी कठोराणी मृदुनी कुसुमादपी असा प्रेमळ मामा, सखा, सुहृद असे अनेक नात्यांचं माधुर्य वाढवणारे पैलू श्रीपंतांच्या व्यक्तिमत्वात आढळतात. आध्यात्मिक भूमिकेत सुद्धा
नात्यांचे अनेक पैलू दिसतात. सुरुवातीच्या काळात गुरुपासून लांब जाण्यासाठी गवताच्या गंजीत लपून बसलेला अनादिपुत्र, सद्गुरूच्या परिसस्पर्शानं उन्नत झालेला, सद्गुरुपदी सर्वस्व वाहणारा पूर्णावतारी, अनन्य गतिक शिष्य, सद्गुरूविषयी अत्यंत विस्तृतपणे लिहिणारा एकमेवा द्वितीय शिष्य, सद्गुरू प्रेमाच्या लहरी आणि सांप्रदायाचं तत्वज्ञान पद्यरचनेत उत्स्फूर्तपणे गुंफणारा लोकविलक्षण कवी, सद्गुरुद्वारीचे श्वान आम्ही भुंकतो गुरुनाम, अखंड भुंकतो गुरुनाम, निज प्रेम तुकडे सेवितो सतत, अंतरी निष्काम, अखंड भुंकतो गुरुनाम, योगक्षेमाची नाही चिंता राहतो बेफाम, अखंड भुंकतो गुरुनाम, निर्वाण फकीरी अंगी बाणली, सेवितो दत्तप्रेम, अखंड भुंकतो गुरुनाम, अखंड भुंकतो गुरुनाम. असं म्हणत सद्गुरु नामस्मरणात दंग झालेला निस्संग योगी आणि कोवळ्या वयात वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी अवधूत सांप्रदायाचा अधिकार हातात येऊनही स्वतःकडे सद्गुरुपद न घेता शिष्यांनाच सद्गुरु रूपात पाहणारा निरहंकारी मार्गदर्शक, साधक, सद्गुरु सामर्थ्याचा वाहक, निरुपाधिक अशी अनेक रूपं श्रीपंत महाराजांच्या व्यक्तिमत्वात दडलेली दिसतात. आपल्या शुद्ध प्रेमानं असंख्य भक्तांच्या अंतःकरणात चैतन्य निर्माण करणाऱ्या श्रीपंत महाराजांच्या पदी सर्वस्व ओवाळू.